नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सात्विकाची जी काही साडी आहे तर आजी ती साडी ईश्वरीला दाखवते आणि म्हणते की हे बघ, ही साडी सात्विकाची साडी आहे आणि तिची अशी इच्छा होती की तिची ही साडी आहे तर तिच्या सुनेला पहिल्या मकर संक्रांतीच्या वेळेस ही साडी देण्याची तिची इच्छा होती। तेव्हा आता ईश्वरी मात्र आजींचं बोलणं ऐकून खुश होते आणि ती साडी स्वीकारायला ती तयार होते। त्यानंतर मात्र अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की हे बघ, तिच्या जागी ती ठीक आहे, कारण तिला आपल्यातील जे काही नात्याची क्लॅरिटी आहे ती माहिती नाही। त्यामुळे मात्र आता जे काही आजी तुला सांगत आहे ते काही करू नको, कारण तुझा आणि माझा काही संबंध नाही। आजीला आपल्या नात्याबद्दल काही माहिती नाही, त्यामुळे माझ्या आईची साडी घेण्याचा तुला काही हक्क नाही, ती साडी नेसण्याचा। त्यामुळे आता जे काही आहे माझ्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जी काही तुझी जबाबदारी तू मानतेस तर ती जबाबदारी मात्र तू घेऊ नकोस। त्यामुळे आईची जी साडी आहे तर ती तू नेसायची नाही। तेव्हा ईश्वरी सर्व काही ऐकून घेते, परंतु आता आजी मात्र अर्णवला समजावून अर्णव शेवटी आता ती साडी आहे तर ती साडी कशी मात्र आता ह्या ईश्वरीला नेसायला देतो आणि शेवटी ईश्वरी आपली जबाबदारी कशी पूर्ण पार पाडते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।